मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राला सुपरिचित झालेलं असं नाव आहे. मनोज जरांगे पाटलांची आंदोलनं आणि त्याची शासन दरबारी घेतली गेलेली दखल याची देखील नेहमीच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळते. नुकतंच मनोज जरांगे पाटलांनी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केलं. स्वतः 5 दिवसाचं बेमुदत उपोषण केलं. या उपोषणादरम्यान सरकारकडून हैदराबाद गॅझेटियर्ससह मनोज जरांगे पाटलांच्या अन्यही ज्या काही मागण्या होत्या त्या संदर्भातल्या मागण्या मान्य करण्यात आल्या. हैदराबाद गॅझेटियरचा जी.आर. निघाला आणि सोबतच मनोज जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने सुद्धा जी.आर. निघाला आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण संपलं. आंदोलनाला मोठं यश आल्याचं पाहायला गेलं. मराठा बांधवांकडून ठिकठिकाणी मोठा जल्लोष जो आहे तो झाल्याचं पाहायला मिळालं होतं. या अगोदर सुद्धा साधारणतः 25 जानेवारी 2024 पासून मनोज जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये येण्याचा इशारा सरकारला दिला होता. वाशीमध्ये मनोज जरांगे पाटील पोहोचले देखील होते आणि त्यावेळी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं सगळे सोयरेच्या संदर्भातला जी.आर. जो आहे तो काढला होता. 20 फेब्रुवारी 2024 ला महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं, महाराष्ट्राच्या विधान परिषदेचं असं एक दिवसीय विशेष अधिवेशन मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी बोलावण्यात देखील आलेलं होतं. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हेच समजून घेणार आहोत की एकनाथ शिंदे यांचं सरकार असताना एकनाथ शिंदेच्या सरकारनं मराठा समाजाच्या मागण्यांसाठी सगळे सोयरेंचा जो जी.आर. काढला होता, जो जी.आर. आता माझ्या हातामध्ये आहे, या जी.आर. मध्ये नेमकं एकनाथ शिंदे सरकारने काय म्हटलेलं होतं आणि आता देवेंद्र फडणवीस सरकारने जो जी.आर. काढलेला आहे, मग तो हैदराबाद गॅझेटियर संदर्भात असेल किंवा मनोज जरांगे पाटलांच्या अन्य 5 मागण्यांच्या अनुषंगाने असेल, तर याचीच चर्चा आपण करणार आहोत. पहिल्यांदा आपण या जी.आर. पासून सुरुवात करूया. जो जी.आर. सगळे सोयरेच्या संदर्भामध्ये होता. साधारणतः शुक्रवार जानेवारी 26, 2024 या दिवशी काढण्यात आलेला हा जी.आर. आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून काढण्यात आलेला हा जी.आर. आहे, अर्थात अधिसूचना आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग अर्थात जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन अधिनियमन 2000 नुसार असा हा संपूर्ण जी.आर. जो आहे तो काढण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये नियमांचा मसुदा जो आहे त्याच्यामध्ये या नियमांस महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा 2024 असं म्हणावे. आणि त्याच्यामध्ये जर प्रामुख्याने आपण पाहिलं ज्या काही या जी.आर.च्या अनुषंगाने म्हणण्यात आलेलं आहे, तर महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012च्या नियम 2 व्याख्या उपनियम 1 मधील खंड ज आणि त्यानंतर उपखंड समाविष्ट करण्यात येईल. आणि मग याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीच्या पिढ्यांमधील जातीमध्ये लग्न झालेल्या नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झालेले आहेत त्यांचा समावेश असेल. सगळे सोयरेच्या अंमलबजावणी संदर्भातला किंवा त्या संदर्भातलं हे नोटिफिकेशन जे राज्य सरकारकडनं काढण्यात आलेलं होतं त्या अनुषंगानेचा हा जी.आर. आहे. आणि याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यातील काका, पुतणे, भावभावकीतील नातेवाईक असा तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असं शपथपत्र किंवा पुरावा उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून मिळालेल्या त्यांच्या रक्तांच्या सगळे सोयऱ्यांच्या कुणबी प्रमाणपत्र पडताळणीचं तात्काळ तपासणी करून देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तसंबंधातील पुरावा आढळल्यास मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनाते संबंधातील सदस्यांचे प्रमाणपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नंबर 2012 नुसार देऊन त्यांची तपासणी करून तात्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. आणि याच्यामध्ये महत्वाचा जो सगळ्यात मुद्दा नमूद करण्यात आलेला होता, एकनाथ शिंदेचं सरकार असताना, एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा हा जी.आर. आहे.
कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळे सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावा देणे तथा गृह चौकशीत तसा पुरावा मिळणं हे देखील आवश्यक आहे. याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल, असा प्रामुख्याने राज्य सरकारचा हा अहवाल आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावानं सुमंत भांगे हे जे शासनाचे सचिव होते त्यांच्याकडून हा सगळे सोयऱ्याच्या अंमलबजावणीचा जी आर जो आहे तो काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि आता जो सरकार मराठा उपसमितीनं मनोज जरांगे पाटील यांना दिला, राधाकृष्ण विखे पाटलांनी तो जी आर जो आहे तो त्यांना दिला देखील आणि मनोज जरांगे पाटलांचं उपोषण देखील जे आहे लाक्षणिक ते संपल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. प्रामुख्याने आपण हैदराबाद गॅझेटियरचा ज्यावेळी उल्लेख करतो तो जी आर देखील आपण पाहणार आहोत आणि त्या अगोदरचा जो मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांच्या अनुषंगाने 5 मागण्यांच्या अनुषंगाने जो जी आर काढला होता त्याच्यावर आपण पहिल्यांदा चर्चा करू आणि त्यानंतर मग हैदराबाद गॅझेटियरचा जो जी आर आहे त्याच्यावर आपण चर्चा करू. आता हा जो जी आर आहे जो 2 सप्टेंबर 2025 रोजी काढण्यात आलेला आहे तो सुद्धा सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेला आहे. हा जी आर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने काढला होता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाचा आणि आताचा जो देवेंद्र फडणवीस सरकार असताना काढलेला जो जी आर आहे हा जी आर सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आलेला आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे मराठा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थितीबाबत तसेच संलग्न बाबींवरील शिफारशींवर कारवाईंबाबत माननीय मंत्री जलसंपदा, गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या अध्यक्षतेखाली वाचा क्रमांक 1 येथील 22 ऑगस्ट 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. जी राधाकृष्ण पाटलांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली होती. त्याच्यामध्ये चंद्रकांत पाटील होते, शंभूराज देसाई होते, उदय सामंत होते, माणिकराव कोकाटे होते, दत्ता मामा भरणे अशा प्रमुख नेत्यांचा जो आहे तो या समितीमध्ये समावेश जो आहे तो करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि या बैठकीमध्ये झालेल्या निर्देशांच्या अनुषंगाने खालील शासन निर्णय घेण्यात येणार आहेत असं म्हटलेलं आहे. आणि याच्यामध्ये मंत्रिमंडळ उपसमितीने जे 5 जी आरच्या अनुषंगाने चर्चा केलेली आहे ते असं आहे की मराठा आरक्षण आंदोलनामध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत व नोकरी देण्यासंदर्भातील प्रलंबित राहिलेली कार्यवाही तातडीने करण्यात यावी. गृह विभाग शासन निर्णय दिनांक 20/9/2022 प्रमाणे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याबाबतची उर्वरित प्रक्रिया सप्टेंबर 2025 अखेर पूर्ण करण्यात यावी. आतापर्यंत शोधलेल्या 58 लाख नोंदी अभिलेख सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात याव्यात. सदरची कार्यवाही सर्व जिल्हाधिकारी आणि त्यांच्या जिल्ह्यात पूर्ण करण्यात यावी. जात प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन 2000 व त्या अंतर्गत असलेल्या नियमांनुसार जात पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 90 दिवसांच्या आत पूर्ण करावी. निवृत्त न्यायमूर्ती श्री संदीप शिंदे समितीस 31/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सदर समितीने अभिलेख नोंदी शोधण्याची कार्यवाही सुरू ठेवावी. वरील प्रमाणे संबंधित प्रशासकीय विभागांची कार्यवाही पूर्ण करून त्या संदर्भातला अहवाल हा या विभागास सादर करावा. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने सुदाम आंधळे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी काढलेला हा जी आर होता. ज्या जी आर मध्ये मनोज जरांगे पाटलांच्या 5 मागण्या या प्रामुख्याने सरकारकडनं मान्य करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. एकंदरीतच हा जी आर तर सरकारकडनं काढण्यात आलेला होता आणि सोबतच हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भातला जी आर जो आहे तो सुद्धा राज्य सरकारकडनं पारित करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या गॅजेटच्या अनुषंगाने सुद्धा हैदराबाद गॅझेटियर आता लागू केलं जाईल महाराष्ट्रामध्ये आणि हैदराबाद गॅझेटियर नुसार कुणबी नोंदी ज्या आहेत त्या देखील शोधण्यात येणार आहेत. एकंदरीतच हा संपूर्ण जी आर जर आपण पाहिला तर या जी आर मध्ये सुद्धा मराठा समाजाला कुणबी मधल्या जे काही हैदराबाद गॅजेट नुसार म्हटलेलं होतं त्या अनुषंगाने प्रामुख्याने चर्चा जी आहे ती करण्यात आलेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आंदोलन केल्यानंतर
मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला महाराष्ट्रातून मिळालेला वाढता प्रतिसाद आणि या सगळ्यानंतर शासनाकडनं हा जी आर जो आहे तो काढण्यात आला. शासनाकडनं जो जी आर काढण्यात आला तो काढत असताना सरकारने अनेक घटनातज्ञांशी अनेक कायदेतज्ञांशी चर्चा जी आहे ती केल्याचं पाहायला मिळालं. मंत्रिमंडळ उपसमितीनं या सगळ्यावर प्रामुख्याने अभ्यास केल्याचं पाहायला मिळालं. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असं म्हटलेलं आहे की या जी आरच्या अनुषंगाने आम्ही सलग 4 दिवस जो आहे तो अभ्यास करत होतो आणि ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता हा जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे. एकंदरीतच या जी आरच्या अनुषंगाने मोठी चर्चा जी आहे ती देखील होताना आपल्याला पाहायला मिळते. हैदराबाद गॅजेटियर महाराष्ट्रामध्ये आता फायनली लागू जे आहे ते होणार आहे. तो जी आर सुद्धा जो आहे, जो हैदराबाद गॅजेटियर संदर्भातला जी आर आहे, तो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागानं काढण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने असं म्हटलेलं आहे, की महाराष्ट्रातील मराठवाडा हा वैविध्यपूर्ण असा ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक ठेवा असणारा प्रदेश आहे. मराठवाड्यातील सामाजिक, भौगोलिक व प्रादेशिक परिस्थिती ही उर्वरित महाराष्ट्रापेक्षा वेगळी आहे. महाराष्ट्राच्या मध्य विभागात असणारा हा भौगोलिक प्रदेश संतांची भूमी म्हणून संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध आहे. हैदराबाद गॅजेटियर मधला हा उल्लेख आहे. मराठवाड्यात इतिहासकालीन प्रसिद्ध अशा सातवाहन राजाने राज्य केलेले पैठण प्रतिष्ठान ही त्यांची राजधानी होती. यानंतर वाकाटक, चालुक्य, यादवकालीन अशा पराक्रमी घराण्यांनी मराठवाडा आणि परिसरावर राज्य केले. देवगिरीचा ऐतिहासिक किल्ला हा या राजांच्या शौर्यांचे व सामर्थ्याचे प्रतीक म्हणून आज सुद्धा दिमाखात उभा आहे. अशा अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक दृष्ट्या समृद्ध वारसा असणारा मराठवाडा दिनांक 17 सप्टेंबर 1948 रोजी भारतात विलीन झाला. निजामकालीन हा उल्लेख जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. या काळात संतभूमीत औंढा, नागनाथ, घृणेश्वर, परळी वैजनाथ, माहूरगड, तुळजापूर, पैठण, आपेगाव, नरसी नामदेव व तेर अशी समृद्ध तीर्थक्षेत्रे निर्माण झाली. संपूर्ण जगभरात प्रसिद्ध असणारे आणि वैविध्यपूर्ण कलाशिल्पांनी नटलेले अजंठा वेरूळ येथील लेणी या परिसरामध्ये आहेत असं शासनाने या जी आर मध्ये जे आहे ते म्हटलेलं आहे. आणि त्याच्यानंतर जर या जी आर मधला महत्वाचा मुद्दा आपण पाहिला तर असा हा मराठवाडा महाराष्ट्रात दिनांक 1 नोव्हेंबर 1956 रोजी द्विभाषिक मुंबई प्रांतात सामील झाला आणि त्यानंतर दिनांक 1 मे 1960 पासून मराठवाडा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला. तत्कालीन निजाम सरकारमध्ये मराठवाडा विभागाची प्रशासकीय रचना ही निजाम सरकार नियंत्रित होती. अशा परिस्थितीमध्ये तत्कालीन इंग्रज राजवट व निजाम राजवट यांच्या प्रशासकीय पद्धतीमध्ये अनेक अंशी तफावत आढळते. या संपन्न अशा मराठवाड्यात अलीकडच्या मोठ्या काळ प्रमाणात आरक्षणाच्या अनुषंगाने आंदोलनं सुरू झाली. त्याचा उल्लेख सुद्धा या जी आर मध्ये करण्यात आलेला आहे. त्यासाठी या भागातील कुणबी मराठा तसेच मराठा कुणबी या नोंदी शोधण्यासाठी या भागातील सदरहू जनतेला न्याय देण्याच्या अनुषंगानं दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली. या समितीला मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांमध्ये नोंदी शोधण्याकरता आवश्यक ती यंत्रणा उपलब्ध करून देण्यात आली. समितीनं मराठवाड्यातील विविध शासकीय कार्यालयातील उपलब्ध असणारी सर्व प्रकारची कागदपत्र तपासून आतापर्यंत न सापडलेल्या कुणबी जातीच्या बऱ्याच प्रमाणात नोंदी शोधल्या आहेत. उक्त समिती मार्फत मराठवाड्यात जिल्हानिहाय भेटी दौरे करून बैठका घेण्यात आल्या. आवश्यकतेनुसार हैदराबाद गॅजेट आणि तत्कालीन निजाम काळात निजाम सरकारची राजधानी या कारणानं समितीनं 2 वेळा हैदराबाद येथील पुराभिलेख विभागास तसेच महसूल विभागास भेटी देऊन 7,000 पेक्षा अधिकची कागदपत्र तपासाकरता प्राप्त करून घेतली आहेत. तसेच देशाची जनगणना आणि त्या अनुषंगाने तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्र उपलब्ध करून देण्याकरिता दिल्ली येथील जनगणना कार्यालय आणि त्यांच्या कार्यालयास भेट देऊन अधिकची कागदपत्र जमा केली. त्याचप्रमाणे दिल्ली येथील राष्ट्रीय पुराभिलेख कार्यालयाच्या कार्यालयात भेट देऊन तत्कालीन निजाम सरकारकडील कागदपत्र उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय मराठवाड्यातील ज्यांच्याकडे व्यक्तिगत कागदपत्र जी जातीची प्रमाणपत्र मिळण्यासाठी उपयुक्त ठरतील ती कागदपत्र उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही केलेली आहे. माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या समितीनं गेल्या 2 वर्षात
सातत्यानं मराठवाड्यात आणि महाराष्ट्रातील कुणबी नोंदी शोधण्याकरता मोठ्या प्रमाणावर क्षेत्रीय यंत्रणेमार्फत कारवाई केली, असं याच्यामध्ये म्हणण्यात आलेलं आहे. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीनं आतापर्यंत विविध शिफारशींसह केलेल्या अहवालांमधील सर्व शिफारसी शासनानं स्वीकारल्या आहेत व या आधारे विविध विभागांमार्फत कार्यवाही करण्यात देखील आलेले आहे. यापुढेही समितीने दिलेल्या अहवालांवर योग्य कारवाई जी आहे ती करण्यात येईल, असं या सरकारने म्हटलेलं आहे. हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं असं म्हणत असताना सरकारने या जी-आर मध्ये असं म्हटलेलं आहे. तथापि मराठवाड्यांमध्ये यापैकी बऱ्याचशा कुणबी मराठा समाज असून त्यांना जात प्रमाणपत्र मिळण्याकरता हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावे, अशा प्रकारची मागणी वारंवार होत आहे. माननीय निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीस हैदराबाद, सातारा व बॉम्बे गॅजेट लागू करण्याच्या अनुषंगाने अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देशित करण्यात आले असून त्याकरता उक्त समितीने 31 डिसेंबर 2025 अखेर मुदतवाढ देखील देण्यात आलेली आहे. शिंदे समितीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, त्याचा उल्लेख इथं करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने हैदराबाद व दिल्ली येथील दौरे करून तत्कालीन निजाम सरकारमधील 5 राज्यांची म्हणजे तत्कालीन औरंगाबाद जिल्हा, आत्ताचा छत्रपती संभाजीनगर जिल्हा, परभणी, नांदेड, बीड, उस्मानाबाद येथील माहिती उपलब्ध करून घेतली आहे. सदरहू कागदपत्रांचा अभ्यास करून तत्कालीन निजाम सरकारमध्ये कुणबी जातीस कापू या नावाने ओळखले जाई, त्यांचा मुख्य व्यवसाय हा शेती करणे असा होता. या कागदपत्रांमध्ये अर्थात गॅजेटियरमध्ये सन 1921 व सन 1931 कुणबी कापू अशा नोंदी आहेत. त्यापूर्वी अनुसूचित जाती, जमाती, विशिष्ट अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्यांच्या पडताळणीचे विनियमन अधिनियमन 2000 च्या कलम 18 च्या पोटकलम 1 च्या नियम 2012 मधील 4 मधील उपनियम 2 व खंड च मध्ये च नंतर विविध अभिलेखांचा समावेश करण्याकरता अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे, असं प्रामुख्याने सरकारने या 2 जी-आर मध्ये जे आहे ते म्हटल्याचं आपल्याला पाहायला मिळते. एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्री असताना काढलेला सगळे सोयरेचा जी-आर, आता असं सांगितलं जातं की सगळे सोयरेचा जो जी-आर आहे त्याला जवळपास 3.5 लाखांहून अधिक हरकती सूचना ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आता राज्य सरकारकडून हैदराबाद गॅजेटियर जो आता आपण वाचला तो जी-आर आणि मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मनोज जरांगे पाटलांच्या ज्या काही 5 मागण्या होत्या त्या मागण्यांच्या अनुषंगाने जो दुसरा जी-आर सरकारने काढलेला आहे त्याचा देखील आढावा आपण घेतलेला आहे. या 2 सरकारच्या माध्यमातून, या 2 जी-आरच्या माध्यमातून मराठा समाजाला नेमकी काय फायदा झाला किंवा भविष्य काळातही कसा फायदा होईल हे देखील तुम्ही आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. कॅमेरा पर्सन निलेश लोहारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.